नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। केंद्रीय मंत्रिमंडळात निर्माण झालेल्या सहकार खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला सहकार क्षेत्राला वैभव प्राप्त होतील। महाराष्ट्रातील सहकाराला मदत होण्याच्या दृष्टीने राज्यातील सहकाराला वैभवाचे दिवस येण्यासाठी हे खाते नक्कीच योगदान देईल असा विश्वास विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी दिल्यामुळे मविआ सरकारमधील मंत्र्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत। या संदर्भात बोलताना दरेकर म्हणाले की अमित शाह यांनी सहकार खाते दिल्यामुळे मविआ सरकारमधील मंत्र्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सहकाराचा अनुभव असलेले धाडसी नेतृत्व सहकार खाते सांभाळणार आहे, त्यामुळे सहकार खात्याकडे सकारात्मकतेने पाहण्याची आवश्यकता आहे, असेही दरेकर यांनी सांगितले। राज्याच्या ग्रामीण भागाच्या विकासात सहकाराचे मोठे योगदान आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा सहकार आता केंद्रीय पातळीवर पोहोचला असून याचा लाभ नक्कीच महाराष्ट्राला व अन्य राज्यांना होईल व महाराष्ट्राचे सहकार क्षेत्र अधिक बळकट होईल, सहकार चळवळ अधिक सशक्त होईल। कोणत्याही राज्यावर अंकुश आणण्यासाठी या नवीन खात्यांची निर्मिती झाली नसून महाविकास आघाडी सरकारने घाबरायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलंय। नाही, या सरकारला लाज लज्जा काही राहिलेली नाही, त्याच्यामुळे अशा प्रकारचा प्रयत्न करत असतील तर ते काय चुकीचं त्यांच्या दृष्टीनं वाटत नसले तरी जनता काही मूर्ख नाही आहे। आणि या संदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जर अशा प्रकारचा प्रयत्न झाला तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन त्या ठिकाणी करेल, हे पक्षाची भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे। आणि मला वाटतं एखादा विषय असताना त्याची तक्रार अंतिम टोकापर्यंत जात नाही, निर्दोषत्व त्या ठिकाणी सिद्ध होत नाही, तोपर्यंत अशा प्रकारचं धाडस सरकार कुणाचंही असू नये आणि जनतेला गृहीत धरून या ठिकाणी सरकारने वागू नये, असं माझं म्हणणं आहे। काय सांगायला संपूर्ण नाही, नाना पटोलेंनी एकदाच नाही अनेक वेळा अशा प्रकारची तलवार मॅन केलेली आहे आणि रोज मरे त्याला कोण रडे अशा प्रकारची अवस्था नाना पटोलेंची जाय तर येतात जोरात। कदाचित त्यांच्या भावनाही खऱ्या आहेत, कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या भावना मांडल्या ताकदीनं। परंतु मला वाटतं नंतर अजितदादांची नाराजी मुख्यमंत्र्यांनी धक्का दिला असणार आणि त्या ठिकाणी सरकार टिकणंही सगळ्यांची अपरिहार्यता असल्यामुळे मला वाटतं नानांना तलवार त्या ठिकाणी मॅन करावी लागली। परंतु बूंद से गई व हौद से नाही आती है, भावना तर त्यांनी प्रकट केल्यात आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय हे राज्यातील जनतेच्या समोर आलंय। जे एकमेकांवर विश्वास त्या ठिकाणी ठेवू शकत नाहीत ते महाराष्ट्रातील जनतेला काय विश्वास देणार, अशा प्रकारचे चित्र महाराष्ट्रात उभं राहताना दिसते। आता या ठिकाणी सरकार तर भारतीय जनता पार्टीचं नाही, नाहीतर आपण बोललो असतात अहवाल त्या ठिकाणी क्लीन चिटचा आम्ही गायब केला, त्याच्यावर त्या सरकारमधल्याच लोकांना खडसे साहेबांना अडचणीत आणायचं आहे की काय, अशा प्रकारचं चित्र दिसतंय। आणि त्याच्यामुळं अहवाल नसला तरी फॅक्ट फिगर काही बदलत नसतात, तपास यंत्रणा त्याच्या पद्धतीनं माहिती घेईल। दादा ईडी काय दादांच्या विरोधात जगातल्या असतील तेवढ्या तपास यंत्रणा लावा, कारण एक डिवोटेड भावनेनं काम करणारा कार्यकर्ता आहे। त्याच्याला ईडी NIA किंवा जग पातळीवरच्या कुठल्याही चौकशा लावल्या ते चंद्रकांत दादा स्वतः 10 वेळा चौकशांना सामोरे जातील आणि फकीर असणारा माणूस, त्यांना काय कमवायचं नाही, जे करायचं आहे ते लोकांसाठी, त्याच्यामुळे अशा प्रकारचे आरोप तरी कोणावर करावे याचं भान पण लवांडेना त्या ठिकाणी नाही। त्याच्यामुळे दादांवर आरोप हेच हास्यास्पद आहे। मला वाटतं कारशेडच्या संदर्भात त्या ठिकाणी प्रतिष्ठेचा विषय न बनवता आज आपण मला बघा की कारशेड मुंबईची मेट्रो त्यामुळे लांबते, त्यामुळे असणारे कर्जावरचा त्या ठिकाणचा हप्ता आणि हे सगळं जर व्याज वगैरे बघितलं तर हजारो कोटी रुपयांचं बर्डन या प्रकल्प उशिरामुळे त्या ठिकाणी पडणार आहे आणि पर्यायानं त्याचा भुर्दंड या ठिकाणी मुंबईकरांवर पडणार आहे। त्याच्यामुळे मला वाटतं जे करायचं ते टाईम बाउंड करावं आणि जेवढा उशीर होईल त्याचा सगळा भुर्दंड मुंबईच्या सर्वसामान्य मुंबईकरांवर पडणार आहे, याचं भान या ठिकाणी ठेवायला हवं।